नमस्कार, मी नीलम देवकर आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज। सुरुवातीला पाहूयाच्या हेडलाईन्स। बेशिस्त वाहन चालकांना पोलिसांनी आणले वठणीवर। कॅनॉट प्लेसमध्ये एसीपी थोरातांच्या नेतृत्वात धडक कारवाई। हिट अँड रन हा काळा कायदा रद्द करा, या आणि इतर मागण्यांसाठी रिक्षा चालकांची निदर्शनं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव दिलीप भरड यांची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती। आणि बहीण भावाच्या भावनिक संबंधांवर आधारित निवेदिता माझीताई मालिका दर्शकांच्या भेटीला। आता सविस्तर बातम्या। शहरातील वाहतुकीला योग्य वळण लावण्यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्न करीत असतात, पण दुचाकीस्वार पोलिसांना जुमानत नाहीत। त्यामुळे पोलीस अधूनमधून कडक कारवाईचा बडगा उगारतात। कॅनॉट प्लेस येथे काल रात्री पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करीत दंड आकारला। यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीवंत नांदेडकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या नेतृत्वात कॅनॉट प्लेसमध्ये 2 व्हीलर व 4 व्हीलर चालकांवर कडक कारवाई करून विना लायसन्स सुसाट पळणाऱ्या वाहनांवर तसेच चित्रविचित्र सायलेन्सर लावलेल्या व फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली। बेशिस्त चालकांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई अशी सुरू राहील असे एसीपी थोरात यांनी ॲक्ट 20 न्यूजशी बोलताना सांगितलं। त्यामुळे काय होते, ही गाडी कशी लागतेच आपण ही अशा बाहेर लागतं असं झालेलं तर मेन प्रत्येक कुठेतरी आम्ही थोड्या वेळाने हॉस्पिटलच्या बाजूला ज्या आहेत ना सगळं नाही यांचं पण आम्हाला पूर्ण सहकार्य आहे। कारण ज्या वेळेला जर इथे ट्रॅफिक जाम झाली तर त्यांच्याकडे येणारे कस्टमर ते येऊ शकत नाहीत आणि प्रत्येक वेळेला जर कस्टमर म्हटलं की कॅनॉट प्लेसमध्ये खूपच जामिंग आहे तर तो दुसरा मार्ग स्वीकारेल। उलट त्यांच्याच फायद्याचं आहे की त्यांनी ह्या अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारे त्याला पाठबळ देऊ नये की ज्या ट्रॅफिक जामिंग होते किंवा आपल्या डबल पार्किंग ट्रिपल पार्किंग ह्या ठिकाणी करू नये। शहरातील जे 100 फुटाचे रस्ते आहेत ते 20 फुटाचे झालेले आहे, तर हे जे रस्ते हे मोकळा श्वास घेतील का? अगदी बरोबर आहे, नक्कीच मोकळा श्वास घेतील आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेची सुद्धा कारवाई चालू आहे। सर, कॅनॉटपेक्षा मोठी समस्या MGM जवळ आहे, आपण तिथे कारवाई करणार का? अगदी बरोबर, एक प्लेस आपण घेत आहोत कारवाई करायला आणि नंतर ते आम्ही सातत्याने ते कारवाई करणार आहोत। या महानगरपालिकेकडून आम्हाला टेम्पो दिलेला आहे, त्या टेम्पोमध्ये जे वेडीवाकडी वाहने लागणार आहेत, परत आमच्याकडे टोईंग व्हेकल्स पण आहेत, जामर व्हेकल आहेत, त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती कारवाई करत आहोत। कॅनॉटमध्ये दादा या ठिकाणी भरपूर आहे आणि बाईक स्वार पण आहे, तर यांच्यावर कसं वचक बसणार? यांना वेळोवेळी आम्ही ह्या चेकिंगच्या मार्फत किंवा आम्ही नाकाबंदी लावून त्यांच्याकडे लायसन्स आहेत का, इतर काही गोष्टी आहेत का, आणि जे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असल्या सर्व वाहन चालकावरती आम्ही कठोर कारवाई करणार यापुढे। आणि यामध्ये देखील
जे विदाउट हेल्मेट आपल्या ह्याच्यातून आम्ही सांगतो की ते विदाउट हेल्मेट जे आता मोटर स्वार चाललेले आहेत त्यांच्यावरसुद्धा आजपासूनच आम्ही कडक कारवाई करत आहोत, यापुढे सुद्धा केली जाणार. वाहतूक जी शाखा आहे ते पूर्ण शहरामध्ये वाहतुकीची समस्या सोडण्यासाठी तत्पर आहे, पण आपलं सहकार्य कितपत लाभणार आहे त्यांना? वाहतूक शाखा जी आहे पोलिसांची त्याच्यामध्ये आता थोरात साहेबांनी जेव्हापासून चार्ज घेतला तेव्हापासून आमचा समन्वय अतिशय चांगला आहे. त्यांचे जे काही मुद्दे आहेत आणि आमचे जे काही मुद्दे आहेत ते आम्ही बसून त्याच्यावर चर्चा करतो आणि आम्ही टप्प्याटप्प्याने जे काही रस्ते वाहतुकीचा अडथळा ज्या ठिकाणी आहे ते आम्ही मोकळे करतो. मागेच आपण शहागंजची कारवाई केली, त्यानंतर आपण सेवणीलच्या ठिकाणी कारवाई केली, आता काल परवाच आपण एअरपोर्टच्या समोर कारवाई केली. तर अशा कारवाई आपल्या सातत्याने चालू आहेत आणि जिथं प्रामुख्याने आता राहुल नगर सादात नगरच्या इथला स्मार्ट सिटीचा जो रोड आहे तो होण्यासाठी आपण तिथले अतिक्रमणं काढले. याप्रमाणे जे काही नवीन रोड करण्यासाठी जे अडथळा ठरत आहेत ते अतिक्रमण आपण मान्य आयुक्त यांच्या आदेशाने काढतो आहोत. तसेच जे जुने रोड आहेत त्या ठिकाणी रस्ते तुम्ही म्हटले त्याप्रमाणे अरुंद झालेत, तेथेसुद्धा पोलिसांच्या सहकार्याने आपण ते रस्ते मोकळे करून वाहतुकीला खुले करतो. सर, स्मार्ट सिटीमध्ये जेवढे रस्ते स्मार्ट झालेत त्या सर्व रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग झाली आणि अतिक्रमण झाले. आपण काय कारवाई करतात? जिथं रोड झालेत तिथं आपण पांढरे पट्टे मारून घेणार आहोत, त्याने आपल्याला पार्किंगच्या जागा निश्चित होतील आणि त्यानंतर मग आपण तिथे सातत्याने कारवाई करणार आहोत. आपण पोलिसांच्या सहकार्याने त्या ठिकाणी जर बाईक असतील किंवा कार असतील ज्या बेशिस्तपणे पार्किंग केले असेल त्यावर कारवाई करू आणि जे फेरीवाले किंवा इतर व्यावसायिक आहेत ते जर रोडला अडथळा करत असतील तर त्यांच्यावर महापालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल. इथं आता एक 4 व्हीलर अडवण्यात आली होती. हां, तर त्याबद्दल काय विषय झाला? आम्ही इथे थांबलेलो होतो, कारवाई सुरू होती पोलिसांची आणि कुठल्या तरी आमदारांची गाडी आली आणि आम्हाला दिसलं की कॉन्स्टेबल साहेबाच्या ॲरोगन्समध्ये मुलगा बसलेला होता. तो कोणाचा आमदार साहेबांचा होता कोणाचा होता माहीत नाही. मुलगा बसलेला होता, कॉन्स्टेबल साहेबाला ॲरोगन्समध्ये म्हणजे चुकीच्या भाषेमध्ये बोलला तो. तर साहेबांनी त्याला गाडी थांबवली आणि त्याच्यावर चेक केला, फाईन वगैरे काय असल्यामुळे त्याला सांगितलं की बाबा तू फाईन भर. तर तो पोलिसांना उलट्या भाषेत बोलत होता. तर हे आम्ही एक म्हणजे आम जनता म्हणून आम्हाला योग्य वाटत नाही. ते त्यांचं कर्तव्य पार पाडतायत, वर्दीवर आहेत. तर वर्दीवर असताना असं कोणी बोलणं हे उचित नाही आहे. तर हे चुकीचं आहे. आमदार असो, खासदार असो, तर या लोकांच्या मुलांनी असो किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी असो हा विचार करायला पाहिजे. ते लोक काम करतायत, आपल्या शहरासाठी करतायत, ते काही स्वतःच्या कुठल्या गोष्टीसाठी करत नाही आहेत. आणि राहिली दुसरी गोष्ट तर हे सगळ्या लोकांनी विचार केला पाहिजे. बस हे मत आहे आम जनता म्हणून आमचं. आपलं नाव, परिचय? माझं नाव अमोल ढाकणे, राहणार औरंगाबाद, संभाजीनगर. आपल्या विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत जोरदार निदर्शनं केली. हिट अँड रन हा काळा कायदा सरकारनं विनाविलंब मागे घ्यावा, तसेच शहरात रिक्षा थांब्यांची संख्या वाढवण्यात यावी, पोलिसांची ऑनलाईन पावतीची कारवाई त्वरित थांबवण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे होत कसं नाही, होत कसं नाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, केंद्र सरकारचं करायचं काय? केंद्र सरकारचं करा. सर्व रिक्षा चालक मालकाच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, ऑनलाईनचा पावतीचा विषय आहे. तुम्ही खासदार आमदार झालेत, या रिक्षा चालक मालकाच्या जीवावरच झाली आणि तो म्हणजे उपजीविका भागूनच झालेली आहे. तुम्ही ह्याचा आम्ही थोडा विचार करावा. चालक मालक कधी हिट अँड रन साठी रस्त्यावर असतात, कधी ऑनलाईन पावतीसाठी रस्त्यावर असतात. काय विषय काय आहे, एकदाचा मार्गिकाला होत नाही. हे याच्या ठिकाणी अर्थात असं आहे की आम्ही विभागीय आयुक्ताला, कलेक्टरला आम्ही निवेदन दिले. सर्वप्रथम त्यांनी रिक्षा स्टँडची निर्मिती करून द्यावी. नो पार्किंगचे त्यांनी जे ऑनलाईन पावती आहेत आम्हाला त्यांचा तीव्र विरोध आहे. आमचा म्हणजे ऑनलाईन पावतीला विरोध नाही, परंतु नो पार्किंगचा बोर्ड तिथं नसताना सुद्धा तुम्ही पाठीमागून पावती देता किंवा समोरून पावती देता, त्यांना जबाबच विचारत नाही. तुम्ही फक्त खात्यावर पैसे द्यायचा हा तुमचा फक्त धंदा लावलेला आहे का?
शहरामध्ये 30 ते 35,000 रिक्षा आहेत. किती जणांकडे लायसन आहेत, किती जणांकडे परमिट आहेत, याकडे तुमचं लक्ष का नाही? रिक्षांमुळे वाहतूक बेशिस्त झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतंय की प्रत्येक रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जे विदाऊट लायसनवाले असतील किंवा विदाऊट जे ड्रेस असतील त्यांच्यावर रिक्षाच्या संख्येच्या माध्यमातून फक्त 300 रिक्षा स्टँड आहेत. त्याच्यामधून बी अधिकृत फक्त 271 आहेत. बाकीचे रिक्षा स्टँडची रिक्षा स्टँड मनपा आयुक्त देतात का विभागीय आयुक्त देतात का जिल्हाधिकारी देतात? त्याच्यामध्ये तिन्ही संगनमत करून हा महानगरपालिकेमध्ये आयुक्त असतो, कलेक्टर असतो आणि RTO कमिटीचा सुद्धा माणूस असतो. यांच्या तिघांचं आमचं बऱ्याच वेळेस बोलणं झालं, बऱ्याच वेळेस निवेदन दिले, तरी पण त्याच्यावर फक्त मीटिंग लावून हेच मीटिंग लावून वेळ काढू करतात. त्याच्यामुळे मनपा आयुक्त समोर ठोस आंदोलन करणार का? याचा आम्हाला थोडा विचार करावा लागेल आणि करावंच लागेल. विचार किती दिवस करणार? चौथं आंदोलन आहे, अजून विचारच करत आहात? नाही आम्ही आता आमच्या मागच्या मीटिंग मध्ये आम्हाला ज्यावेळेस आम्ही ACPची आणि DCPची ज्यावेळेस मीटिंग लावली, महानगरपालिकेच्या आयुक्ताची सुद्धा मीटिंग लावली, त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं की आम्ही या 10 दिवसामध्ये आम्ही तुमच्या RT कमिटीची किंवा महानगरपालिकेच्या आयुक्ताची मीटिंग लावू, त्यावेळेस आम्ही नियोजन ठरवू, तुम्हाला तो आम्ही तक्ता देऊ, असं आम्हाला आश्वासन दिलं होतं. धन्यवाद. आपलं नाव? प्रकाश हेंडगे पाटील, अखिल भारतीय छावा संघटना जिल्हा अध्यक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव दिलीप भरड यांची नुकतीच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली आहे. विद्यापीठात त्यांनी चांगलं काम केलेलं असून त्यांची कुलसचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राज ठाकरे यांनी. पाहूया. सर, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव होता. काय वाटतंय सर, एवढ्या मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्र कोकणात जात आहात, तुमची ती मायभूमी आहे, काय भावना आहेत, काय वाटतं? मला खूप आनंद होत आहे आणि आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. मी भारतीय नौदलामध्ये सर्व्हिस केली, त्याच्यानंतर माझ्या सर्व्हिसची सुरुवात मी नाशिकमधूनच केली होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये मी सर्व्हिस केलेली आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मी 18 वर्षे सेवा केली. आनंद होतोय, समाधानी आहे. आणि माझी जी उर्वरित सेवा तिथे नाशिकमध्ये जी थोडीफार असेल ती मुक्त विद्यापीठाच्या कायद्याच्या चौकटीत राहून आणि संविधानानं जे काही शिक्षणाचं विकेंद्रीकरण, सर्वांपर्यंत शिक्षण पोचवावं, त्याच्यामध्ये जी काही माझी भूमिका असेल ती मी नियमानुसार पार पाडेन. तर आपल्याकडे सैनिक दल म्हटलं तर अत्यंत कडक शिस्त म्हणजे सैनिक दल. आपण कडक शिस्तीतनं आलात. मराठवाड्यासारख्या शैक्षणिक मागास भागामध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आपण 18 वर्ष सर्व्हिस केली. जाता जाता दुसऱ्यांदा तुमच्याकडे कुलसचिव पदाचा प्रभारी कारभार आलेला आहे. दोन जबाबदाऱ्या सांभाळताना तारेवरची कसरत असं तुम्हाला वाटत नाही? तारेवरची कसरत जर असं म्हटलं तर ती असू शकते, परंतु आपण समोरच्यांना समजून घेतलं, त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या, त्याच्यावर योग्य मार्ग दिला, आपल्या मर्यादा आणि ते काम होण्याचा पॅसेज, त्याचे जे टप्पे सांगितले तर लोक समजून घेतात. लोक तितके मराठवाड्यातले मायाळू, समजदार आणि सहकार्यानं वागणारे असतात. फक्त गरज असते ती समजून घेण्याची, त्यांची ऐकून घेण्याची, काय व्यथा आहे, त्यामध्ये आपण कसा कायद्याच्या चौकटीत राहू आपल्या पद्धतीनं आणि त्यांना जे योग्य मार्गदर्शन मिळेल असं जर मार्गदर्शन केलं तर लोक ऐकतात, समजून घेतात आणि सहकार्य पण करतात. सर, 18 वर्षाचा कार्यकाळ मोठा. 18 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काही वेळेस तुमच्या विरोधात कट कारस्थानाही झाले, तुमच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाल्या. या सर्व आत्मीयतेतून आपण कसे निघाला? मुळात आरोप प्रत्यारोप सार्वजनिक जीवनात, शैक्षणिक जीवनात आपण जगत असतो तेव्हा हे थोड्याफार अधिक प्रमाणात होत असतात. परंतु आपली जर चूक नसेल, योग्य पातळीवर आपण ते मांडलं तर त्याचं ते थोड्या दिवसानंतर हे होतं, लोकांना आपोआप समजून येतं की आपण नाही त्या गोष्टीमध्ये थोडं शिरलो होतो.
या व्यक्तीचा त्याच्यात काहीही रोल नाहीये. मग हे समजल्यानंतर त्याच्यानंतर परत ती प्रकरणं उद्भवत नाहीत आणि व्यक्तिशः आपण कुणाच्या वाटेला जात नसू, स्वतःहून कुणाचे बेनिफिट्स, कुणाचे लाभ आपण टाळत नसू, तर ते लक्षात येतं लोकांच्या की यांच्या मर्यादा आहेत, ऑफिसच्या मर्यादा आहेत, कार्यालयाच्या मर्यादा आहेत, म्हणून हे होऊ शकत नाही. सर, आपण दिग्गज कुलगुरूंच्या कार्यकाळामध्ये आपला कार्यकाळ 18 वर्षाचा एक पिरियड काढला आहे. काय अनुभव आहे? आपल्याला सर्वात आवडलेले कुलगुरू कोण? या बाबतीमध्ये मी सर्वांकडूनच शिकत गेलेलो आहे. कंत्राटी कामगारांपासून ते सन्माननीय कुलगुरू. तर त्याच्यामुळं मी एका जबाबदार पदावर आहे. त्याच्यामुळं मी कोणत्याही कुलगुरू महोदयांना क्रिटिसाइजही करू शकत नाही. त्यांची जी काही कडक शिस्त असेल ती तेव्हाच्या त्यांच्या कामाची निकड असेल आणि मी त्यांचा एक सहकारी किंवा त्यांचं सबऑर्डिनेट म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य असतं. त्याच्यामुळं सर, आज YCMचे कुलसचिव म्हणून त्यांनी पदभार स्वीकारतात. मनात काय भावना आहे? काय वाटतं? माझा जो प्रवास आहे तो फार असा वेगळ्या पद्धतीचा झालेला आहे. 15 वर्ष मी मिलिटरीमध्ये इंडियन नेव्हीमध्ये सर्व्हिस केली. त्याच्यानंतर 3 वर्ष महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात केली. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मी सर्व्हिस केली. ह्या 18 वर्षाच्या इथल्या कारकिर्दीत मला सर्वांचं छान सहकार्य मिळालं आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्यापीठामध्ये मला पूर्ण शिकायला मिळालं आणि इथल्या कारकिर्दीवर मला माझे जे काही छोटे मोठे यश प्राप्त झाले ते इथल्याच भूमीतून मी तयार झालेलो असल्यामुळं मिळाले. त्याच्यामुळे इथल्या ह्या शिदोरीवर मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात माझ्यावर जी जबाबदारी दिल्या जाईल आणि कायद्याच्या ज्या माझ्यावर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्याचं मी निश्चितपणे पुरेपूर पालन करेन. सर, विज्ञान विद्यापीठ नाशिक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, पुन्हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, असा एक मोठा प्रवास आपण करताय. या कार्यकाळामध्ये पुलाखालून खूप पाणी वाहून गेलंय. आता सर्व बदललंय, मानसिकता बदलली, विद्यार्थ्यांची खास करून विद्यार्थ्यांची मानसिकता बदलली. या वातावरणाशी जुळवून घेताना आपल्याला कसं वाटतं? मी आत्ता जसं म्हटलो होतो की आपण तितके ॲक्सेप्टिव्ह राहिलो, सगळं समजून घेतलं, ऐकून घेतलं तर अडचण काही जात नाही. बरेचसे असे प्रसंग आले आणि तिथं त्यांना माझ्या मर्यादा आणि प्रशासनाच्या मर्यादा अवगत केल्यानंतर कुणीही ॲग्रेसिव्हपणे माझी ह्या 18 वर्षाच्या सेवेमध्ये कुणाबद्दलही विद्यार्थी, नेते, अधिकारी, कर्मचारी, सहकारी कुणाबद्दलही काहीही तक्रार नाही. उलट मी सर्वांकडून शिकलो आणि त्याच्यातूनच मी मोठा झालो. सर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संपूर्ण महाराष्ट्राचं विद्यापीठ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लिमिटेशन आहे 4 जिल्ह्यापुरतं आपण मर्यादित आहोत. हा एवढा मोठा महाराष्ट्राचा डोलारा सांभाळताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये तुम्हाला जो अनुभव आला हा तिथे तुम्हाला कामी येणार आहे? निश्चितपणे कामी येणार आहे. विद्यापीठाचं कार्यक्षेत्र आणि अध्यापन पद्धती फक्त वेगळी आहे. बाकी शैक्षणिक धोरण जे राज्य शासनाचं, केंद्र शासनाचं आणि डॉक्टर बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं. बहीण भावाच्या अनोख्या भावनिक बंधाला उलगडणारी नवी सिरियल निवेदिता माझी ताई नुकतीच सोनी मराठी चॅनलवर सुरू झाली आहे. यातशा संजयगिरी, अशोक फळे देसाई यांच्यासह लहान भावाच्या भूमिकेत रुद्रांश चौंडेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यातील कलाकारांची ॲक्ट 20 ने साधलेला संवाद पाहूयात. आणि तो आता महाराष्ट्रीय जनता बघेल असा काही एखादा सीन तुमचा झालेला असता का टॉप करा ना, म्हणजे आम्हाला आताच तो बघायला मिळेल समजा चॅनलद्वारे आमच्या. नाही तसं आम्हाला नाही सांगता येणार. मग एपिसोड बघायची ती हेच निघून जाईल. काय असं आता सरप्राईज एलिमेंटच निघून जाईल. तसं तर आम्हाला स्टोरी पुढची खूप माहिती आहे, आम्हाला सांगितलं तर मग लोक का बघतील. ते काय होतं तो सीन बघण्याचा त्या म्युझिक मध्ये बघण्याचा ते उत्सुकता लागेल ना. ती उत्सुकता लागेल बरं, हा येणार, हा सीन येणार बरं का. आता चॅनलवर बघितला होता. त्यांनी सगळी स्टोरीज गडबड होईल. ओके, काय सांगाल मालिकाबद्दल, काय आव्हान करताना मग आपल्या महाराष्ट्रीय जनतेला?
मी तर हेच सांगेन की अशोक जसं म्हणाला की सासू सुनेचा ड्रामा किंवा कॉमेडी किंवा इमोशनल असे बरेचसे सिरियल्स आहेत, पण भाऊ आणि बहिणी हे नातं दाखवणारे किंवा तो गोडवा दाखवणारी सिरियल फार नाही आहे, किंवा आत्ता कदाचित आमचीच ही असेल सिरियल. तर प्लीज नक्की बघा निवेदिता माझी ताई आमची मालिका. ही सोनी मराठीवर येते 15 जानेवारीपासून, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. काय आव्हान करणार? नाही, तेच की आता तुमच्या घरी पोचलेलो आहोत आम्ही. आता तुमचं प्रेम पाहिजे फक्त, आणि आम्ही खूप मेहनत घेतोय या मालिकेसाठी. आणि मला खात्री आहे की ही मालिका आमची पात्र तुम्हाला नक्की आवडतील. जसं तुम्ही आधी आमच्यावर भरभरून प्रेम केलं तसं या पात्रावरही, या मालिकेवरही कराल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्यासाठी बघा निवेदिता माझी ताई सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर. नक्कीच आपल्याला शुभेच्छा. आपली मालिका धुमाकूळ करेल. येस धन्यवाद. मोडवर आल्यानंतर उत्सुकता लागते पुढे काय होईल. त्यात पुन्हा काहीतरी नवीन पात्राची एंट्री होते, काहीतरी तिला मोड दिल्या जातं, कोणाला तरी बळजबरी प्रेक्षकांच्या माथी मारल्या जातं. हे आपल्या सिरियल मध्ये होणार आहे का? असं बळजबरी काही माथी मारलं जात नाही असं मला वाटतं. त्या गोष्टीला पूरक असं आपण पुरवत असतो. जसं मी आत्ताच म्हणालो तसं प्रेक्षक आता कसं आहे ते शेवटी प्रेक्षकांना काय आवडेल हे करून बघितल्याशिवाय कळत नाही. मग ते काय म्हणतो आपण त्याला ट्रायल अँड एरर बेसिसवर बऱ्याच सिरियल असतात. मग प्रत्येक मालिका हिट होतेच असं नाही. काही गोष्टी करून बघतात की हे चालतंय का बघा, हे पात्र आणून बघूया आपण, वर्क होतंय का. हा नाही झालं तर ते एक वेगळी गोष्ट आहे. पण करून बघणं किंवा हे पात्र एस्टॅब्लिश करणं, बरं यांची काहीतरी सीन वर्क होत नाही तर आपण अजून एक पात्र आणू. ते कसं आहे स्टोरी लाईनवर ठरते. म्हणजे माथी मारणं हा प्रश्न हे नसतो. काही प्रेक्षकांना ते आवडतं, काही प्रेक्षकांना आवडत नाही, पण असं नसतं, बळजबरी नसतं. सो मला असं वाटतं की या मालिकेत असेल मला माहीत नाही, पण शक्यतो आम्ही असं प्रयत्न करू की मालिकेला खरंच गरज आहे का त्या पात्राची किंवा त्या गोष्टीला गरज आहे का, तरच ते पात्र इंट्रोड्यूस होईल. नाहीतर आमच्या मालिकेमध्ये असंख्य मुळात पात्र आहेत. माझी फॅमिली मोठी आहे, हिची फॅमिली आहे. सो पात्रांची कमी नाही आहे. जर अगदीच वाटलं स्टोरीला गरज असेल तर ऑब्व्हियसली इन्क्लूड होईलच पात्र. वेगळा प्रश्न आहे माझा. हां बोल. आपण जर किती मोठा कलाकार असला पण त्याचं एक वैयक्तिक लाईफ असतं. म्हणजे तुम्ही 18 तासाचा 15 तास 18 तास तुम्ही पूर्ण शूट करतायत. शूट नंतर तुमचं एक प्रत्येकाचं वेगळं लाईफ असतं. ते कसं करता तुम्ही? या फील्डमध्ये ना म्हणजे TV सिरियल च्या मालिकेच्या फील्डमध्ये ना पर्सनल लाईफ खूप कमी वेळ मिळतो. आणि पर्सनल लाईफ हा घरी गेल्यानंतर झोपण्यातच जातो खरं म्हणजे. कारण सकाळी आपण उठतो, आपलं आवरावरी करून सेटवर जातो. म्हणजे साधारण मी असं म्हणत असतो की आमचे स्वतःचे जे कपडे आहेत ना ते साधारण 1 ते 1.5 तास आमच्या अंगावर असतात. बाकी आम्ही त्या पात्राचेच कपडे घालत असतो. म्हणजे एवढा कमी वेळ आम्ही आमच्या स्वतःसाठी असतो. म्हणजे सेटवर गेले की ती स्क्रिप्ट वाचा, ते पाठांतर करा, रिहर्सल करा, या सगळ्या गोष्टी. कारण पटपट करायचं असतं ना, मालिकेला वेळ कमी असतो तसा पटकन. सो ते फास्ट होत असतं सगळ्या गोष्टी. आणि घरी गेल्यानंतर परत जेवणाचं हे म्हणजे वेळ काय देणार, म्हणजे जगतोय ना मी एवढंच असतं फक्त. आणि सुट्टी असेल तर मग थोडंफार स्वतःसाठी काही मजा करायची असेल तर ती करून घेतो. आम्ही जर बघितलं तर आपण सिरियल बघितलं, आता आमच्यासारखेला तर घरातच बघा सिरियल मिळतं. TV ऑन केला की लगे अरे असं होणार तसं होणार. मात्र ती गडबड कशी असते, कारण की एखादा सीन असतो, अरे तो आता हा रेडी नाही बाबा, त्याला कसं बोलायचं, ते कसं मॅनेज केलं? ते सगळं मॅनेज करायला माणसं नेमलेली असतात. म्हणजे आम्ही दिसतो तुम्हाला नट म्हणून समोर दिसतो, पण मागे 60-70 जण मागे धावत असतात. तिचे हेअर करण्यासाठी वेगळी माणसं आहेत, मेकअप करण्यासाठी वेगळी माणसं आहेत, कॉस्ट्युम करण्यासाठी वेगळी माणसं, हातात काय घालणार आहे, पायात काय घालणार आहे, काय लावणारे लिस्ट, हे सगळ्या गोष्टी बघणारी वेगळी माणसं आहेत. स्क्रिप्टवर काम करणारी वेगळी माणसं आहेत, कॅमेरावर काम करणारी माणसं वेगळी आहेत. हे जर तुम्हाला दिसतं मागे घर दिसत असेल, काय दिसत असेल, ते सगळं लावण्यासाठी वेगळी माणसं आहेत. प्रत्येक जण तेवढी मेहनत घेत असतो, म्हणून ते खूप सुंदर आणि छान आपल्याला दिसतं. सो ते पडद्या मागचे कलाकार आहेत. सो ते दिसत नाही, ते थँकलेस जॉब आपण त्यांना म्हणतो. सिरियलच्या नंतर काय आहे तुमचं पर्सनल लाईफ, असं म्हणजे एज्युकेशन, अकॅडमिक? एज्युकेशन तर झालं आता, म्हणजे त्याच्या पुढे आलोय. सो आता हे प्रोफेशन झालंय. सो त्यामुळे आता ह्या लाईन मध्ये जे येईल, हातात काम येईल ते करत राहायचं. सिरियल करता करता चित्रपटात जर ऑफर आली एखादी तर मग कसं मॅनेज करणार?
माहित नाही बाबा. त्यालाच लागून प्रश्न आहे. आपल्या मराठी सिरियल मध्ये खूप जणांनी मोठ्या पडद्यावर सुद्धा एंट्री केले. हो तर खूप जण असे बरोबर आहेत आपल्याकडे. बरोबर बरोबर हिरो असतील हिरोईन असतील. बरोबर. मला तशी जर हे आली चान्स आला तर करेन कसं ना adjust करणार? करेन ना. आता ते कसं आहे, डिपेंड्स. आता नाही सांगू शकणार की ती संधी ती संधी जेव्हा येईल तेव्हा ते माझ्या नशिबात जर असेल तर ती संधी कशीही उपलब्ध होईल, ते कसंही मॅनेज होईल. कारण बरेच वेळेला आता आम्ही काम करतोय म्हटल्यावरती बाकीचे निर्माते आणि दिग्दर्शक त्यांनाही माहित असतं की अरे अशोक किंवा तशा अरे नाही ती आता ती मालिका करते ती बिझी आहे, म्हणून काही ऑडिशन आमच्या वाटण्या येत सुद्धा नाही. आणि जेव्हा कुठे कळते की बाबा सिरियल संपणार आहे किंवा आता ते फ्री होत आहेत किंवा अरे छोटं काम आहे 7-8 दिवसाचं काम आहे पण चांगलं दमदार आहे तर तू 7-8 दिवस काढू शकतोस का तुझ्या मालिकेत, तसं ते प्रोडक्शन हाऊस सोबत बोलून दोन्ही प्रोजेक्ट्स कसे मॅनेज होऊ सध्या मराठी टीव्हीवर मराठी जे चॅनल आहेत आपले याच्यावर कॉमेडी शोचा बोलबाला आहे. एकीकडे सासू सुनांचं भांडणं आहेत. याच्यात एक इमोशनल सिरियल आणायचं असं का वाटलं? नाही मी पूर्णपणे असं म्हणणार नाही की ती इमोशनल आहे. मी तर म्हणेन या गंमत आहे या मालिकेमध्ये. हे हस्तखेळतं आहेत, याच्यात तुम्हाला फन एलिमेंट पण दिसतील. म्हणजे घरांमध्ये जरी वाद असले तरी त्या गमती जमती असणारच आहेत. तुम्हाला वाक्यांमध्ये हसायला येणार, मध्येच रडायला येणार. म्हणजे ते असं मिक्सचर आहे. हे असं फक्त नाही रडगाणं नाहीये कुठेच तसं. सो सगळंच हे आहे. प्रेक्षकांना काय आव्हान करणार? आपले शहर नावाला स्मार्ट असले तरी महिलांच्या संबंधाने अनेक समस्या कायम आहेत. त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न होताना कधीच दिसत नाही. त्याच प्रश्नावर आम्ही महिलांना बोलतं करीत आहोत. पाहूया या रवी जाधव मित्रमंडळ सामाजिक संस्थेच्या पूनम जाधव यांचं याबाबत काय मत आहे ते. मॅडम नमस्कार. नमस्कार. आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विषय घेत आहोत महिला सुरक्षिततेचा. महिलांच्या ज्या दैनंदिन गरजाचे विषय आहेत, जसं की टॉयलेट बाथरूम असेल, महिला सुरक्षिततेचा विषय असेल, महिलांच्या मूलभूत गरजाच्या विषय, याबाबत आपण चर्चा करणार आहोत. मॅडम, आपण शहरात राहतात, आपण मार्केटमध्ये फिरतात, खऱ्या अर्थाने महिला सुरक्षित आहेत का? आपल्याला काय वाटतं? नाही, महिला काही सुरक्षित नाही असं काही म्हणता येणार नाही. कारण की काय कोण आपण रस्त्याने जाता येता कोणी इतके विचित्र माणसं भेटतात की बस, म्हणजे ते असे मुद्दामून धक्का देणं, मुद्दामून शरीराला टच करणं वगैरे. तर हे काही गोष्टी काही व्यवस्थित नाहीये आणि करतात असं आहे. रियालिटी हे आहे की असे लोक करतात. पोलीसवाले तर दावा करतात महिला सुरक्षिततेचा. तुम्ही आम्हाला कॉल करा किंवा रात्री 11 वाजता एकटी महिला असली तरी सुरक्षिततेच्या बाबतीत तडजोड करणार नाही, असं पोलीसवाल्यांचं म्हणणं आहे. कशाचं? आता मी बऱ्याच वेळेस कॉल केलेले आहे पोलिसांना, म्हणजे असा कोणता पण विषय असो, पण ते 2 मिनिटात असे आले म्हणून असं कधी म्हणजे झालंच नाही. ते अर्धा तास लावता, हा येतो, ते त्याच्यावर हे करता की बाबा हा हे येत आहे तुम्ही वाट बघा. 15-20 मिनिट अर्धा तासच्या पुढे होऊन जातात तरी पण त्यांचा येण्याचा काही पत्ता नसतो. आणि किती जवळ पोलीस स्टेशन असून सुद्धा त्यांचा असा रिस्पॉन्स असा लगे 5 मिनिटातच असतो असं कधीच नसतं. पोलीसवाले एकाकडे हे पण सांगत आहेत का व महिलेला जर रात्री कुठे जायचं असलं तर त्यांनी 112ला कॉल करायचा, आमची गाडी येणार आणि त्यांना इच्छित स्थळी सोडून देणार. आपल्याला याचा अनुभव काय आहे? हा उपक्रम तर चांगलाच आहे, पण मी काही अनुभवला नाही. पण आता रात्रीचं पण म्हणजे महिलांनी एकटी फिरणं म्हणजे तर लगेच 4 लोक बघतात की बाबा हा का बरं फिरत असेल. म्हणजे त्यांच्या मनात एवढे प्रश्न निर्माण होतात की बस सगळे वेगळ्या नजरेने बघतात रात्रीचं सुद्धा बाहेर निघलं तरी. मॅडम, आपण महानगर आहोत, स्मार्ट सिटी आहोत. छत्रपती संभाजीनगर ही स्मार्ट सिटी झालेली आहे. स्मार्ट सिटीमध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी महिलांसाठी आणि जेंट्ससाठी 50-50 टॉयलेट बाथरूमची घोषणा महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी केली होती. त्यापैकी तयार आहे, एक वापराविना पडून आहे, एक वापरत आहे. काय अडचणी आहेत काय सांगा? आता टॉयलेट बाथरूम तर बनवले, बरेच दिवसापासून बनवायचे तर बनवले. आता बनवल्यानंतर सुद्धा महिलांसाठी तर त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट ठेवायचं, तर तिथे पुरुषांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि महिलांना तिथे चार्जेस पे करावं लागतं. असं का? महिलांना 5 रुपये देण्याची काय गरज आहे तिथे?
महिलांना फ्री, आता महिलांना प्राधान्य देताय ना, महिलांसाठी तुम्ही बनवताय, तर मग तुम्ही त्यांच्याकडनं पैसे कशाला चार्ज करताय? आता पुरुष कुठे पण हे करू शकता, पुरुषांना किती ठिकाणी आहे आणि महिलांसाठी 1-2 ठिकाणी बनवले तर त्याच्यामध्ये पण पैसे चार्ज करताय तुम्ही. शहराचं मध्यवर्ती ठिकाण गुलमंडी असेल, औरंगपुरा असेल, निराला बाजार असेल, अशा टीव्ही सेंटर असेल, अशा ठिकाणी महिलांना ह्या बाबतीत खूप मोठी कुटुंबना होते, इथे जागा नाहीये. काय सांगाल, काय अनुभव आहे? आपण कधी गेलात यावर? हो, नाहीच आहे तिथे. आता मी हमेशा जात असते गुलमंडीला, पण तिथे असं काहीच नाहीये की बाबा हा महिलांनी व्यवस्थित जागा आहे तिथे प्रॉपर बनवलेली की काय, असं काहीच नाही. यासाठी महानगरपालिकेने काय सुविधा द्यायला पाहिजे? महानगरपालिकेकडून आपण काय अपेक्षा करतो? जिथे रसचं ठिकाण आहे ना, जिथे म्हणजे मार्केट आहे, तिथे त्यांनी महिलांसाठी एक टॉयलेट बाथरूम बनवलं पाहिजे. मेन म्हणजे आता गुलमंडीचं ठिकाण झालं, तिथे नाहीच आहे, सुविधाच नाहीये. असे जे मेन मार्केट आहे तिथे बनवलेच पाहिजे. टीव्ही सेंटर झालं. याबाबत आपण एक युवती आहात, युवा वर्गाचा आपण नेतृत्व करत आहात. याबाबत महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आपण काही चर्चा करणार आहात का? त्यांना काही निवेदन वगैरे देणार का? यावर एखादं आंदोलन उभारणार का? हो, नक्कीच देऊ ना आम्ही. नक्कीच एक निवेदन देऊ, कारण की महिलांसाठी तर पुढाकार घ्यावाच लागला. शेवटी पुन्हा एकदाच्या हेडलाईन्स. बेशिस्त वाहन चालकांना पोलिसांनी आणले वठणीवर. कॅनॉट प्लेसमध्ये एसीपी थोरातांच्या नेतृत्वात धडक कारवाई. हिट अँड रन हा काळा कायदा रद्द करा, या आणि इतर मागण्यांसाठी रिक्षा चालकांची निदर्शनं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव दिलीप भरड यांची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती. आणि बहीण भावाच्या भावनिक संबंधांवर आधारित निवेदिता माझी ताई मालिका दर्शकांच्या भेटीला. आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया आमच्या @20 न्यूजच्या पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार.